नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। कसे आहात? काळजी घेताय ना? आणि काळजी घेतलीच पाहिजे। आपल्याला आठवत असेल की 1945 साल हे जपानमधील 2 शहरांवर झालेल्या अणुहल्ल्याचं लक्ष वेधून घेणारं ठरलं। याच वर्षी जपानमधल्या 2 शहरांवर अणुबॉम्ब टाकण्यात आले। 6 ऑगस्ट 1945 आणि नंतर अगदी 2 दिवसांनीच म्हणजे 7-8 तारीख सोडल्यानंतर 9 ऑगस्ट 1945 लाखो लोक मृत्युमुखी पडले, तितकेच लोक गंभीर जखमी झाले आणि आजही त्या न्यूक्लिअर मधून होणाऱ्या रेडिएशनचा म्हणजे किरणोत्सर्गाचा परिणाम म्हणून अनेकांना कर्करोग होतो। आजही त्याचा प्रभाव जपानमध्ये कायम आहे। आता हा अणुबॉम्ब ज्यांनी टाकला त्या देशाचं नाव आहे अमेरिका। अर्थात अमेरिकेनं जपानवर अणुबॉम्ब का टाकला याच्या मागची कारण, हा अणुबॉम्ब कोणी पहिल्यांदा तयार केला, हा अणुबॉम्ब तयार केल्यानंतर जपानवर टाकण्याचा आदेश कोणी दिला आणि जपानवर टाकल्यानंतर इतर कोणकोणत्या देशांनी अणुबॉम्ब तयार केले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण आपल्या लाईव्ह मधून जाणून घेणार आहोत। त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत रहा शेवटपर्यंत। आपल्या या लाईव्हचं नावच आहे जगातला पहिला अणुबॉम्ब कोणी तयार केला। Who was the father of the first atomic bomb? आता प्रश्न हा उरतो की अणुबॉम्ब टाके इथपर्यंत अमेरिकेची मजल का गेली? अमेरिकेला खरंच जपानवर अणुबॉम्ब टाकायचा होता? मुळात अमेरिकेकडे अणुबॉम्ब नव्हताच। प्रश्न हा आहे की त्या काळात म्हणजेच 1939 मध्ये 6 वर्ष जर आपण मागे आलो तर 1 सप्टेंबर 1939 मध्ये दुसरं वर्ल्ड वॉर सुरू झालं, म्हणजे दुसरं जागतिक महायुद्ध सुरू झालं। यामध्ये 2 ग्रुप होते वेगवेगळ्या राष्ट्रांचे। त्या 2 ग्रुपमध्ये हे युद्ध सुरू झालं। दोस्त राष्ट्र आणि अक्ष राष्ट्र। दोस्त राष्ट्रांमध्ये त्या ठिकाणी चीन, रशिया, इंग्लंड, अमेरिका आणि या विरुद्ध असलेली अक्ष राष्ट्र यामध्ये जर्मनी, इटली, जपान। आता जपाननं 1939 मध्ये म्हणजे 7 डिसेंबर 1939 रोजी अमेरिकेच्या पर्ल हार्बर या बंदरावरच हल्ला चढवला। त्यामुळे अमेरिकेच्या पहिल्यापासून डोक्यात जपान घोळत होतं। या जपाननं आपलं मोठं नुकसान केलं। तिकडे जपानला रशिया आपल्याला आणखी त्रासदायक ठरू शकेल हे जपाननं डोक्यात घेतलं होतं। त्यामुळे जपान रशियाला म्हणजे त्यावेळचा USSR सोव्हिएत संघ म्हणून, अर्थात 1991 मध्ये रशिया हा देश स्वतंत्र झाला, त्यावेळी रशियाकडे जपाननं केंद्रित केलं होतं आपलं लक्ष। पण यामध्ये आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर होता, तो म्हणजे जर्मनी हा देश, जो हिटलरचा देश, नाझींचा देश, जे यहुदी लोकांवर प्रचंड अनन्वित अत्याचार करत होते, छळत होते। आणि या हिटलरची इतकी महत्त्वाकांक्षा होती की मला केवळ हे युद्ध जिंकायचं नाहीये तर साऱ्या जगावर राज्य करायचं आहे। त्यामुळे जर्मनीचा हा जो हिटलर आहे, या हिटलरला काहीतरी असं एक भयानक अस्त्र आपल्याकडे असायला हवं, जे अस्त्र किंवा जो बॉम्ब आपण तयार केल्यानंतर जगाला त्याचं नाव ऐकूनच भीती वाटेल, टाकायचं तर दूरच। त्यामुळे या हिटलरनं काही वेगवेगळे सायंटिस्ट या सगळ्यांना एकत्रित केलं आणि एका लॅबमध्ये यावर काम करायला सांगितलं।
अर्थात जर्मनी मधली बर्लिनची लॅब. आता प्रश्न हा येतो की या युद्धात केवळ एवढीच दोस्त राष्ट्र होती का अक्षराष्ट्र होती? नाही. या युद्धात एकूण 70 देश सहभागी झाले सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये आणि जवळपास 6 कोटींहून अधिक लोक मारले गेले. अर्थात या युद्धात दोस्त राष्ट्रांचाच विजय झाला. जेव्हा जपानवर अणुबॉम्ब पडला, जपाननं शरणागती पत्करली, युद्धविराम म्हणजे थोडक्यात युद्ध संपलं. नंतर शीतयुद्धामध्ये त्याचं रूपांतर झालं, ती गोष्ट वेगळी. प्रश्न आहे की आता या हिटलरच्या डोक्यात हे घोळत होतं की मला काहीतरी महाभयानक महासंवारक असं अस्त्र तयार करायला पाहिजे. त्यांनी शास्त्रज्ञांची टीम बोलवली, बर्लिनच्या लॅबोरेटरीमध्ये बसवली. आता बॉम्ब तयार करणं हे सोपं आहे, पण अणुबॉम्ब तयार करणं हे फार अवघड आहे. कारण की जे शास्त्रज्ञ एकत्रित आले होते, अर्थात हे भौतिक शास्त्रज्ञ होते, सगळे फिजिसिस्ट होते आणि यांना काही गोष्टी ज्या प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती ती उत्तरं मिळवण्यासाठी विविध ठिकाणच्या शास्त्रज्ञांशी चर्चा करणं गरजेचं होतं. याच काळात एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ होऊन गेले, अर्थात ज्यांचं नाव अल्बर्ट आइन्स्टाईन. आता अल्बर्ट आइन्स्टाईन हे नाव जरी उच्चारलं तरी डोळ्यासमोर पहिलं समीकरण येतं, ते म्हणजे E = mc². त्याला आपण सापेक्षवादाचा सिद्धांत म्हणतो किंवा थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी असं म्हणतो. आता या सापेक्षतावादाच्या सिद्धांतावरच पुढे अणुबॉम्बचा जन्म होईल हे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं. पण आइन्स्टाईन कडून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं मिळतील का, या प्रश्नाची उत्तरं मिळवण्यासाठी काही शास्त्रज्ञ जर्मनीतले किंवा इतर देशांमधले चाचपणी करत होते. कारण की प्रत्येकालाच असं वाटत होतं की आपल्याजवळ काहीतरी महाभयानक अस्त्र असायला हवं. आता पहिल्यांदा आपण अल्बर्ट आइन्स्टाईन आणि अणुऊर्जा याचा काही संबंध आहे का हे पहिल्यांदा क्लिअर करून घेऊयात. अल्बर्ट आइन्स्टाईन अतिशय फेमस शास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक, पण त्याला नोबेल पारितोषिक E = mc² मिळालं नाही. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमुळे त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं. यामध्ये E मीन्स एनर्जी, M मीन्स मास म्हणजे वस्तुमान, एनर्जी म्हणजे ऊर्जा, आणि C म्हणजे प्रकाशाचा वेग, स्पीड ऑफ लाईट, म्हणून E = mc². मग त्यांनी हे जेव्हा इक्वेशन तयार केलं आणि 1905 मध्ये हा सापेक्षतावादाचा विशेष सिद्धांत मांडला. आता याचा अणुबॉम्बशी कसा संबंध आहे ते देखील अगदी साध्या सोप्या भाषेत समजावून सांगतो. E = mc² ने काय सिद्ध केलं तर थोड्या वस्तुमानातून प्रचंड ऊर्जा निर्माण करता येते. आता यामुळं अणुविखंडन, ज्याला न्यूक्लिअर फ्युजन आपण म्हणतो, या आधारावर अणुबॉम्बचा शोध लागला गेला. आता अगदी थोडंसं काही एक 4-5 वाक्य इंग्रजीतले असेल त्याचं मी मराठी ट्रान्सलेशन लगेच करून तुम्हाला सांगेन. एनर्जी अँड मास बोथ आर द सेम थिंग्स अँड बोथ आर रिलेटेड टू ईच अदर बाय कॉन्स्टंट. म्हणजेच काय, ऊर्जा आणि वस्तुमान या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत आणि या समान गोष्टी आहेत आणि या दोन्ही एकमेकांशी स्थिरांकाने संबंधित आहे. स्थिरांक म्हणजे कॉन्स्टंट. आता पुढे असं म्हटलंय, कॉन्स्टंट हॅपन्स टू द स्पीड ऑफ लाईट स्क्वेअर. म्हणजेच काय, हा स्थिरांक म्हणजेच प्रकाशाच्या वेगाचा वर्ग. आता स्पीड ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचा वेग किती आहे हे देखील आपल्याला सांगितलेलं आहे, शास्त्रज्ञांनी शोधून काढलंय. प्रकाशाचा वेग किती आहे तर 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. आता समजा एक उदाहरण आपण घेऊया. जर आपण 1 किलो वस्तुमान म्हणजे किलोग्रॅम वस्तुमान घेतलं तर त्याच्या 9 पट इतकी म्हणजे 10 ते 16 जूल इतकी ऊर्जा बाहेर पडते. आता ही ऊर्जा सर्वसाधारण नाहीये, ही जबरदस्त महाभयानक ऊर्जा आहे आणि अविश्वसनीय ऊर्जा आहे, जिचा वापर एक उत्तर युरोपातल्या युनायटेड किंगडम एवढ्या मोठ्या आकाराच्या देशाला 1 वर्ष ऊर्जा पुरवता येऊ शकेल. 1 किलोग्रॅम वस्तुमानाचा मी म्हणतोय विचार केला. 1 किलोग्रॅम वस्तुमान जर घेतलं तर म्हणजे वस्तुमान आणि ऊर्जा
यांचा संबंध बघा कसा समतुल्य दाखवलेला आहे. आता याच शोधामुळे अणुबॉम्बच्या शोधाचा जन्म झाला. आता खरं तर या सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर आपण येऊयात की आईन्स्टाईन पर्यंत हे शास्त्रज्ञ पोहोचण्याचा प्रयत्न करत होते आणि याची कुणकुण इतर शास्त्रज्ञांकडून आईन्स्टाईनला लागली. बाबा कुणीतरी अणुबॉम्ब तयार करण्याच्या निर्मितीमध्ये आहे आणि कदाचित आपल्या कानावर ते येत आहे आणि आपल्यापर्यंत पण ती पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे आईन्स्टाईनने काय केलं, सरळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्या काळचे फ्रँकलिन रूझवेल्ट होते, यांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात स्पष्टपणे म्हटलं की अणुबॉम्बच्या संशोधनाची शक्यता आहे आणि असा प्रयत्न केला जातोय. तसं जर झालं तर महाभयानक नरसंहार घडू शकतो. आता 1939 मध्ये ही सगळी कुणकुण आईन्स्टाईनला लागली होती. तेव्हा दुसरं जागतिक महायुद्ध देखील सुरू झालं होतं. मग अशा वेळी आईन्स्टाईननं रूझवेल्टला आपलं ही सगळी माहिती पुरवली, बाबा असं असं होऊ शकतं, सावध राहा. आता झालं असं, रूझवेल्टच्या डोक्यात असं आलं, म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, की आपण अणुबॉम्ब का तयार करू नये. म्हणजे पहिलं डोक्यात आलं हिटलरच्या शास्त्रज्ञांच्या डोक्यात आलं की आईन्स्टाईनला भेटून काही प्रश्नांची उत्तर मिळवावीत. आईन्स्टाईननी पत्र लिहिलं रूझवेल्टला आणि सुचवलं असं काहीतरी भयानक घडतंय. रूझवेल्टच्या डोक्यात आलं की आपणच अणुबॉम्ब का तयार करू नये आणि मग त्यानं मॅनहॅटन प्रोजेक्टला सुरुवात केली. आता आईन्स्टाईनची भूमिका काय होती, तर त्यानं थेट अणुबॉम्ब बनवला नाही, पण त्याच्या सिद्धांताचा अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी वापर केला गेला. म्हणून अणुबॉम्बच्या निर्मितीचा पाया E=mc² ठरला आणि ते पत्र लिहिल्यामुळं या संशोधनाला आणखीनच गती मिळाली. आता आईन्स्टाईनला नंतर पश्चाताप झाला, कारण अणुबॉम्बच्या विनाशकारी परिणामामुळे आईन्स्टाईनला खूपच पश्चाताप झाला आणि त्यानं असं म्हटलंय की मी हे पत्र लिहिलं नसतं तर बरं झालं असतं. जर पत्र लिहिलं नसतं तर रूझवेल्टच्या डोक्यात हे आलं नसतं, रूझवेल्टनी मॅनहॅटन प्रोजेक्ट तयार केला गेला नसता आणि पुढचं सगळं टळलं असतं. पण तोपर्यंत उशीर झाला होता, कारण हे सगळं जे काही घडलंय ते मॅनहॅटन प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर. आता रूझवेल्टनी ही कल्पना आपल्या देशातल्या शास्त्रज्ञांना सांगितली आणि इथून सुरुवात झाली अणुबॉम्बच्या निर्मितीची. आता 1941-42 2 वर्ष निघून गेली, युद्ध सुरू होऊन 3 वर्ष झाली, पण तरी देखील अजूनही अणुबॉम्ब काय तयार होत नव्हता. आता या सगळ्या मॅनहॅटन प्रोजेक्टचा संचालक म्हणून त्यावेळचे ओपेनहायमर, प्रसिद्ध सैद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञ, थेरॉटिकल फिजिसिस्ट ज्यांना म्हटलं जातं, त्यांना या प्रोजेक्टचं डिरेक्टर करण्यात आलं. आता ते डिरेक्टर झाल्यानंतर त्यानं मॅनहॅटन प्रोजेक्ट ताब्यात घेतला. मग पुढे काय झालं, तर आता या प्रोजेक्टवर काम सुरू करायचं असेल, साहजिकच हा न्यूक्लिअरचा प्रोजेक्ट आहे, उद्या जर काही रेडिएशन लीक वगैरे झालं तर खूप मोठी जीवितहानी आपल्याच देशात होऊ शकते, अणुबॉम्ब बनवणं राहिलं बाजूलाच. मग एक निर्जन स्थळ शोधण्यात आलं मेक्सिको जवळ. त्या ठिकाणी लॉस अलामोस नावाचं एक क्षेत्र जे निर्जन होतं, डोंगराळ भाग होता. त्या ठिकाणी शहरापासून दूर असलेल्या या भागामध्ये हा प्रोजेक्ट किंवा या अणुबॉम्बची तयारीची किंवा निर्मितीची भूमिका बजावण्यात आली. आता त्या ठिकाणी जर न्यूक्लिअर बॉम्ब तयार करायचा असेल तर खूप सायंटिस्ट लागणार, टेक्निशियन्स लागणार, आणखी बरेच वर्कर्स लागणार. आता ते आले तर त्यांच्या फॅमिली झाल्या, म्हणून त्या ठिकाणी एक वसाहतच उभी करण्यात आली आणि या ठिकाणी मग अणुबॉम्बच्या निर्मितीची तयारी सुरू झाली. खरं तर 1939 साली डोक्यात आलं, नंतर त्याच्यावर काम सुरू झालं. अमेरिकेच्या पर्ल हार्बर या बंदरावर जपाननं हल्ला केला होता, त्यामुळे ते अमेरिकेच्या जिवारी लागलं होतं आणि अशा वेळी अमेरिकेला काही करून हे युद्ध जिंकायचं होतं आणि अजून कोणीतरी आपल्या आधीच बॉम्ब तयार करू नये आणि आपल्याला भीती घालू नये, आपण सगळ्यात मोठं महाशक्तिशाली राष्ट्र बनलं पाहिजे, यासाठी अमेरिकेने तयारी सुरू केली होती. आता हे सगळं सुरू झाल्यानंतर ओपनहायमरला टेस्ट करायला
प्रेशर यायला लागलं, कारण की युद्ध होऊन 2-3 वर्ष झाली, अजून अणुबॉम्ब तयार होईना. तिकडे जपान आपल्यावर अक्षरशः वरचढ होतंय. करायचं काय? दोस्त राष्ट्रांवर अक्षराष्ट्र वरचढ ठरतायत. म्हणून कुणीतरी आधीच अणुबॉम्ब तयार करू नये म्हणून जे काय आपण तयार केले त्याची टेस्ट करायला काय हरकत आहे, असा दबाव यायला सुरुवात झाली. आता याच दरम्यान फ्रँकलिन रूझवेल्ट जे राष्ट्राध्यक्ष होते अमेरिकेचे, त्यांचा मृत्यू झाला. एप्रिल 1945 मध्ये रूझवेल्ट यांचा मृत्यू झाला. मग तात्काळ 12 एप्रिल 1945 मध्ये या ठिकाणी हॅरी ट्रूमन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. आता हॅरी ट्रूमन हे 1945 ते 1953 पर्यंत राष्ट्राध्यक्ष होते आणि ते 33वे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. याच्या आधी रूझवेल्ट तब्बल 4 वेळा राष्ट्राध्यक्ष झाले होते अमेरिकेचे. 13 वर्ष त्यांनी राष्ट्राध्यक्षपद सांभाळलं होतं. आता हे जे हॅरी ट्रूमन आहेत यांच्या अखत्यारीत मॅनहॅटन प्रोजेक्ट आला. युद्ध तर सुरू होतं. युद्धा काळात राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे तात्काळ हॅरी ट्रूमन यांची त्या ठिकाणी नेमणूक झाली होती. आता याच हॅरी ट्रूमन यांनी अणु चाचणी करण्याचा आणि नंतर अणु हल्ला करण्याचा आदेश दिला. त्यामुळं हॅरी ट्रूमन यांनीच अमेरिकेच्या माध्यमातून जपानवर अणु हल्ला केला. एक पॉट्स धरण परिषद म्हणून, पॉट्स डॅम म्हणून अमेरिकेत एक आहे, त्या ठिकाणी परिषद होती. त्या परिषदेत त्यांनी हा अणुबॉम्बचा हल्ला करण्याचा निर्णय घेतला. 1950 मध्ये याच ट्रूमन यांनी उत्तर म्हणजे कोरियामध्ये आपलं सैन्य पाठवलं होतं आणि रशिया शीतयुद्ध जे काही सुरू झालं अमेरिका आणि रशियामधलं, ते यांच्याच काळात सुरू झालं होतं. आता खरं तर या ठिकाणी अणुबॉम्बची चाचणी करणं हे पहिल्यांदा महत्त्वाचं होतं. म्हणून एक तारीख निवडली गेली 16 जुलै 1945 आणि पहिल्या चाचणीची ही तारीख ठरली गेली. सकाळी 5:15 म्हणजे 5:15 वाजता त्या ठिकाणी अणुस्फोटाची चाचणी घेण्यात आली. जगातल्या पहिल्या अणुस्फोटाची चाचणी ठरली. ही चाचणी झाल्यानंतर जो बेस कॅम्प होता, म्हणजे ज्याला आपण लॉस अलामोस, जिथं हा अणुबॉम्ब तयार करण्यात आला, तिथून जर पाहिलं आपण तर त्यापासून साधारण 50 म्हणजे जो काही बेस कॅम्प होता त्याच्यापासून दूर करण्याची चाचणीचं काम ठरलं होतं. आणि या ठिकाणी जेव्हा तो अणुस्फोट झाला त्यावेळी 50 पटींनी स्फोट झाला. म्हणजे जे अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा 50 पटींनी स्फोट झाला आणि त्याच्या रेडिएशन्स, त्याच्या कंपनं आपण ज्याला म्हणू, 160 किलोमीटर पर्यंत त्याची कंपनं पोहोचली होती. 160 किलोमीटर पर्यंत, म्हणजे विचार करा. आता या दरम्यान ओपनहायमरवर इतकं टेन्शन होतं की ओपनहायमरचं 20 ते 30 किलो वजन घटलं होतं. 3 वर्षांनी अणुबॉम्ब तयार केला गेला. चाचणी पण यशस्वी झाली. आता मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भलतेच खुश झाले आणि त्या हॅरी ट्रूमननं एक आता निर्णय घेतला की कोणत्याही परिस्थितीत जपानला दाबलं पाहिजे, म्हणून आपण जपानवरच अणु हल्ला करायला काय हरकत आहे. आणि मग मात्र या ठिकाणी जपान या आतापर्यंत 3-4 वर्ष होऊन देखील शरण येत नाही, आपलं बंदर देखील त्यांनी उद्ध्वस्त केलं, आता यांना धडा शिकवायचा म्हणून जपानमधली काही शहरं निवडली गेली. कोणत्या शहरावर हल्ला करायला हवा. आता त्यासाठी एक कमिटी बसवली गेली, जी कमिटी अणुस्फोटाची चाचणी होण्यापूर्वीच बसवली होती, जिचं नाव होतं टार्गेट कमिटी. आणि 10 मे 1945 ला ही टार्गेट कमिटी निवडण्यात आली, नेमणूक करण्यात आली. आणि मग या कमिटीनं ठरवलं की जपानमधील कोयतो, हिरोशिमा, योकोहामा आणि कोकुरा ही 4 नावं जपाननं शॉर्टलिस्ट केली. आता कोयतो हे जे शहर आहे हे मुळातच एक कल्चर्ड भूमी आहे, म्हणजे सांस्कृतिक शहर आहे. आणि अशा या ठिकाणी जर आपण हल्ला केला, जिथं आपण कल्चरल हेरिटेज म्हणू आपण त्याला, तर मात्र उद्या आंतरराष्ट्रीय नाराजी आपल्याला पाहायला मिळू शकते, आपल्याला त्रास होऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा. म्हणून कोयतोवर फुली मारण्यात आली. नंतर पहिल्या लिस्टमध्ये मुळातच नागासाकी नाव नव्हतंच. जी मी नावं सांगितली त्यामध्ये कोयतो, हिरोशिमा, कोकुरा आणि
त्याच्या जोडीलाच जर आपण जे दुसरं नाव आपण पाहिलं तर युकोहामा होता. त्यामुळं या ठिकाणी कोयटोवर फुली मारण्यात आली. नंतर कोयटोवर फुली मारल्यानंतर त्याच्या जागी नागासाकी हे नाव टाकण्यात आलं. आता किती दुर्दैव आहे बघा या नागासाकीचं, ज्याचं पहिल्या लिस्टमध्ये नावच नव्हतं. पण कोयतो वाचलं का, तर ते सुदैवानं सांस्कृतिक शहर होतं. म्हणजे सांस्कृतिक भूमी आहे, तर तिथे जर आपण हल्ला केला तर उद्या आंतरराष्ट्रीय गट नाराज होऊ शकतो. म्हणून कोयटोला पूर्णपणे बाजूला करण्यात आलं. आता ह्यांच्याकडे बॉम्ब दोन होते, एक लिटल बॉय आणि एक फॅटमॅन. लिटल बॉय म्हणजे कमी आकाराचा छोटा, म्हणजे सडपातळ असा, आणि फॅटमॅन जो होता तो मोठ्या आकाराचा गलेलट्ट स्वरूपाचा होता, गोलाकार होता. आता दोन बॉम्ब यांच्याकडे होते, त्यामुळे यांनी दोन नावं आणखी वगळली. एक युकोहामा आणि कोकुरा ही दोन्ही नावं बाजूला झाली. म्हणजे युकोहामा वाचलं, कोकुरा वाचलं, कोयटो आधीच सांस्कृतिक शहर आहे त्यामुळे वाचलं. उरली दोन, हिरोशिमा आणि दुर्दैव नागासाकीचं, म्हणून ही दोन नावं पुढे आली. आता ठरलं की या दोन शहरांवर बॉम्ब टाकायचे. आता हे ठरल्यानंतर 6 ऑगस्ट 1945चा दिवस उजाडला. सकाळी सकाळी न्यूक्लिअर बॉम्ब वाहून नेणारं जे कॅरियर आपण ज्याला म्हणू किंवा एअरक्राफ्ट म्हणू, ते मरियाना द्वीपवरून टेक ऑफ झालं आणि एलोना गे बॉम्बर प्लेन, ज्याचं नाव आहे B-29 एलोना गे बॉम्बर प्लेन, हे प्लेन निघालं हिरोशिमा शहराकडे. आता हे प्लेन हिरोशिमा शहराकडे निघाल्यानंतर तब्बल 31,000 फूट उंचीवर ते पोहोचलं. पण शास्त्रज्ञांनी आधीच ठरवलं होतं की त्याची उंची किती असायला हवी, कारण की अधिक उंचावरून जर आपण बॉम्ब हल्ला केला तर तितकंसं नुकसान होणार नाही, म्हणून थोडीशी उंची कमी करण्यात आली. आणि शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे पायलटनं आणखी उंची कमी केली आणि 8:15 वाजता पहिला अणुबॉम्ब टाकला, तो हिरोशिमावर, ज्याचं नाव होतं लिटल बॉय. आणि या लिटल बॉयनं अवघ्या 39 सेकंदात हिरोशिमाला स्पर्श केला आणि हाहाकार उडाला. ढगांमध्ये फुग्यासारखा, म्हणजे ढगांचा फुगा, जर एखादा फुगा जर फुगवला तर त्याचा किती आकार होऊ शकतो, असा ढगांचे फुगे तयार झाले आणि त्याचा आवाज आणि झटके त्या पायलटला आणि त्या विमानाला सुद्धा बसले, इथपर्यंत त्याची कंपन होती. शेवटी हिरोशिमाची लोकसंख्या 3 लाख, इतकी लोकसंख्या, पण त्याच्या निम्म्याहून जास्त लोक जागेवरच गेले. 70,000 लोक तर पहिल्या सेकंदातच गेले. शिवाय 43,000 जपानीज सैनिक देखील त्या हिरोशिमामध्ये होते. त्यामुळे हिरोशिमावर बॉम्ब टाकायचं ठरलं. म्हणजे 3 लाख लोकसंख्या आणि 43,000 सैनिक यांना टार्गेट करण्यासाठी या टार्गेट कमिटीनं हिरोशिमा हे शहर निवडलं होतं. नंतर 2 दिवस गेले, 7 तारीख गेली, 8 तारीख गेली. 9 ऑगस्टला दुसरा बॉम्ब हल्ला, अणुहल्ला हा नागासाकी या शहरावर करण्यात आला फॅटमॅनच्या रूपानं. आणि ज्यावेळी तो पडला त्यावेळी हजारो लोक काही क्षणात मेले. एकूण नरसंहार 2 लाख लोकांचा झाला. रेडिएशनमुळे नंतर कॅन्सरग्रस्त बनलेले लोक वेगळेच, अजूनही त्याचा प्रभाव आहेच. एकंदरीत या सगळ्या प्रकाराचा विचार केला तर जपान वर जो काही हल्ला झाला तो अत्यंत भयानक होता. जपाननं तात्काळ शरणागती पत्करली. या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यानं अणुबॉम्ब तयार केला, अणुबॉम्बचा जनक, फादर ऑफ द ॲटॉमिक बॉम्ब म्हणून ओपेनहायमर याचं नाव सगळीकडे पसरलं. पण या ओपेनहायमरची कहाणी देखील जाता समजून सांगतो. हा ओपेनहायमर होता तरी कोण? हा मूळचा जर पाहिलं तर हा मुळातच अमेरिकेचा नव्हता. हे कुटुंब अमेरिकेत आलं. एकतर हिटलरच्या त्रासाला कंटाळलेलं, यहुदी लोकांना त्रास देत होता, नाझी लोक आणि यहुदी यांच्यामध्ये पटत नव्हतं, त्यामुळं त्यांनी त्याच वेळी ते सोडून अमेरिका गाठली. अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये ते स्थिर झाले. त्यांच्या वडिलांचा कपड्यांचा व्यवसाय होता, तसं श्रीमंत कुटुंब होतं. ओपेनहायमरला लहानपणापासूनच भौतिकशास्त्राची आवड होती. मुळात त्याला मित्र फार कमी होते, पुस्तक हेच त्याचे मित्र होते. आणि वयाच्या 9व्या वर्षीच त्यानं विविध भाषा शिकल्या होत्या. इतकंच नव्हे तर भगवद्गीता वाचण्यासाठी त्यांनी संस्कृत भाषा देखील शिकली होती.
विशेष म्हणजे जेव्हा अणुस्फोटाची पहिली चाचणी झाली त्या चाचणीच्या वेळी देखील त्यांनी उद्धरलं होतं वाक्य की मी मृत्यू आहे जगाचा नाश करणारा आहे. हे भगवद्गीतेतलं वचन होतं श्रीकृष्णाचं. त्यामुळं एकंदरीत आपण नंतर 2023 मध्ये ओपेनहायमरवर जो चित्रपट आला 2 वर्षांपूर्वी तो पाहिला असेलच. ज्यांनी पाहिला नाही तो आवर्जून पाहावा. या सगळ्या याच्यामध्ये त्यानं खूप नामांकित विद्यापीठातून शिक्षण घेतलं. तो हार्वर्ड विद्यापीठ आणि बऱ्याचशा अशा चांगल्या विद्यापीठातून. वयाच्या 32व्या वर्षी त्याचं एका मुलीवर प्रेम जडलं जिचं नाव आहे कॅटलॉग. पण त्याला लग्न करायचं होतं पण तिला लग्न करायचं नव्हतं असा कदाचित प्रकार असेल. 1943 मध्ये त्यांची शेवटची भेट झाली. पण ओपेनहायमर याच दरम्यान या अणुबॉम्बच्या निर्मितीमध्ये घडला गेला होता. त्यामुळं त्याच्यावर प्रेशर नको किंवा तो अडचणीत यायला नको किंवा त्याचं लक्ष त्या मॅनहॅटन प्रोजेक्टवरून हटू नये म्हणून मग FBI किंवा इतर सुरक्षा यंत्रणांनी तिलाच मारून टाकलं आणि त्याच्या वाटेतून बाजूला काढलं असं म्हटलं जातं. नंतर याच ओपेनहायमरनं 3 लग्न झालेल्या एका महिलेशी लग्न केलं जिची ऑलरेडीच आधी 3 लग्न झाली होती. प्रोजेक्टच्या जागीच नंतर ज्याला लॉस ऑलमोस आपण ज्याला म्हणतो जिथं प्रोजेक्ट हा तयार होत होता मॅनहॅटन प्रोजेक्ट त्याच ठिकाणी नंतर एक कुटुंब राहिलं. त्यांची मुलं देखील राहिली. 29 ऑगस्ट 1949 ला USSR म्हणजे सोव्हिएत संघ त्यावेळेचा सोव्हिएत संघ आत्ताचे रशिया यांनी अणुबॉम्ब तयार केला. अवघ्या 4 वर्षानंतर म्हणजे अमेरिकेनंतर तेव्हा हे युद्ध संपलं होतं. अवघ्या 4 वर्षांनी रशियानं कसं काय बॉम्ब तयार केला USSRने कसं काय बॉम्ब तयार केला. त्यामुळे अमेरिकेच्या सरकारमध्ये संशय निर्माण झाला की कोणीतरी आपल्यातलाच एक भेदी आहे ज्यानं रशियाला किंवा USSRला अणुतंत्रज्ञान पुरवलेलं आहे. त्यामुळे कुणीतरी आपल्यातलाच एक गुप्तहेर आहे जासूस आहे. अवघ्या 4 वर्षांनी कसं काय अणुबॉम्ब तयार करू शकतं एखादा देश म्हणून. आणि अशा वेळी ओपेनहायमरकडे संशयानं पाहिलं गेलं. 1954 मध्ये शेवटी अमेरिका ॲटॉमिक एनर्जी नावाची एक कमिटी तयार केली गेली आणि ओपेनहायमर हा गुप्तहेर आहे जासूस आहे जर तो नसेल तर त्यांनी सिद्ध करावं असं या कमिटीनं प्रस्ताव मांडला. नंतर त्याचा सिक्युरिटी क्लिअरन्स सुद्धा त्याला दिला गेला नाही. सिक्युरिटी क्लिअरन्स म्हणजे अतिशय गोपनीय प्रोजेक्ट जे संबंधित देशाचे असतात किंवा कागदपत्र असतात त्याच्यात कोणताही हस्तक्षेप याला करता येणार नाही आणि प्रोजेक्टमध्ये सहभागी होता येणार नाही म्हणून त्याला सिक्युरिटी क्लिअरन्स देता आला नाही. एकंदरीत 1954 पासून 1967 पर्यंत त्याच्यावर हे शुक्लकाष्ट गुप्तहेराचं किंवा जासूस किंवा गद्दारीचा हा ठपका त्याला लागला होता. 1967 सालीच तो मरण देखील पावला. कर्करोगानं मरण पावला. अर्थात तो चेन स्मोकर होता आणि नंतर त्याला कॅन्सर झाला. पण या सगळ्या दरम्यान त्याच्यावर जो गद्दारीचा शिक्का बसला होता तो काही पुसला जात नव्हता. पण 1967 मध्येच एक अहवाल आला आणि त्या अहवालात असं म्हटलं गेलं की ओपेनहायमरचा आणि रशियानं बनवलेल्या अणुबॉम्बचा काही एक संबंध नाहीये. कारण की त्यानंतर ब्रिटन आणि आणखी इतर देशांनी देखील अणुबॉम्ब तयार करायला सुरुवात केली होती किंवा काही जणांनी बनवले देखील होते. त्यामुळं या ठिकाणी 2022 ला म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर तब्बल 55 वर्षांनी म्हणजे अगदी आता 3 वर्षांपूर्वी त्याला सिक्युरिटी क्लिअरन्स देखील देण्यात आला. म्हणजे मृत्यूनंतर म्हणजे जेणेकरून ओपेनहायमर हा अजिबात गुप्तहेर नव्हता. तो प्रामाणिक होता आणि त्याच्या प्रामाणिकपणाचंच त्याला सर्टिफिकेट म्हणजे सिक्युरिटी क्लिअरन्स त्याला 55 वर्षांनी देण्यात आला. म्हणजे विचार करा 18 वर्ष जो अणुबॉम्बचा जनक ज्यानं अमेरिकेचा पहिला अणुबॉम्ब बनवला त्याच्यावर अणुबॉम्ब बनवल्यानंतर अवघ्या 4 वर्षांनी गद्दारीचा शिक्का बसला. नंतर तब्बल 18 वर्षे म्हणजे त्याला मरेपर्यंत सिक्युरिटी क्लिअरन्स मिळाला नाही. पण नंतर 55 वर्षांनी त्याला सिक्युरिटी क्लिअरन्स देखील देण्यात आला. एकंदरीतच काय अगदी शेवटी जाता जाता इतकंच म्हणेन हा सगळा अणुबॉम्ब तयार करण्याचा किंवा महाभयानक अस्त्र तयार करण्याचा जो भाग आहे तो पहिल्यांदा कोणाच्या डोक्यात आला जर्मनीच्या हिटलरच्या डोक्यात आला. त्यानं त्याच्या शास्त्रज्ञांना सांगितलं. शास्त्रज्ञांनी काही प्रश्नांची उत्तरे मिळावीत म्हणून आइन्स्टाईन पर्यंत त्याच्या कानापर्यंत बातमी पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. आइन्स्टाईननं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष रुझवेल्टना सांगितलं. रुझवेल्टनं मग ही कल्पना डोक्यात घेतली की आपण का अणुबॉम्ब तयार करू नये म्हणून त्यांनी ओपेनहायमर सारख्या माणसाला त्या ठिकाणी शास्त्रज्ञाला संचालक म्हणून नेमलं मॅनहॅटन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी आणि त्यातून तयार झाला
जगातला पहिला अणुबॉम्ब. आता ज्या हिटलरच्या डोक्यात कल्पना आली त्याचा देश जर्मनी, पण आज जगात जे 9 अण्वस्त्रधारी देश आहेत त्यामध्ये जर्मनीचं नाव कुठंच नाहीये. जर आपण सगळी नावं पाहिली, आतापर्यंत जी काही नावं आपल्या हाती येत आहेत त्यामध्ये अमेरिका, रशिया, ब्रिटन, भारत, पाकिस्तान, चीन, इस्रायल आणि फ्रान्स आणि उत्तर कोरिया, याच्यामध्ये जर्मनीचं कुठंच नाव नाहीये. म्हणजे ज्या जर्मनीच्या हिटलरच्या डोक्यात अणुबॉम्बची त्या ठिकाणी खुमखुमी आली होती तयार करण्याची, त्याच जर्मनीकडे अणुबॉम्ब नाहीये. म्हणजे अर्थात आपण असं दाव्यानुसार म्हणू शकत नाही, कारण की जर्मनीकडे अणुबॉम्ब आहे का नाही हे आपण कसं काय सांगू शकणार, कारण की भविष्यात असे आपल्याला आणखी पुढे भविष्यात देश पाहायला मिळतील की ज्यांनी अणुबॉम्ब त्यांच्याकडे आहेत पण आतापर्यंत आपलं धोरण न्यूक्लिअर धोरण लपवलेलं असेल. एकंदरीतच काय, या अणुबॉम्बचा जनक किंवा फादर ऑफ द ॲटॉमिक बॉम्ब म्हणून ओपेनहायमर जरी त्याचं नाव झालं असलं तरी त्याला निश्चितपणे पश्चाताप झाला असेल. जसा आईन्स्टाईनला पश्चाताप झाला तसाच पश्चाताप ओपेनहायमरला देखील झाला असावा, कारण त्यानं तयार केलेल्या एका अणुबॉम्बनं जेव्हा या पृथ्वीला स्पर्श केला तेव्हा त्या पृथ्वीवरचे नुसतीच माणसं नाही तर अवघं चराचर देखील संपवलं, नष्ट केलं. आणि आजही आपण जर पाहिलं तर 45ला हल्ला झाला म्हणजे 55 आणि 25 80 वर्ष झाली, अजूनही त्या अणुबॉम्बचे हादरे जपानला बसतायत. ते वेगवेगळ्या माध्यमातून, कधी किरणोत्सर्गातून तर त्यातून उद्भवलेल्या कॅन्सरमधून. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.